ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ पान नंबर 250 आपण माहिती बघूया. श्री शिवशंकर यांची निर्मिती होण्या अगोदर म्हणजेच श्री शिवशंकर यांच्या अगोदरचा अवतार श्री माया महाशक्तीश्वर हा आहे. श्री माया महाशक्तीश्वर ही शक्ती श्री शिवशंकर तसेच इतर शक्ती निर्माण होण्या अगोदर संपूर्ण ब्रह्मांड ही शक्ती सांभाळत होती, चालवत होती. ब्रह्मांड अदृश्य आपलं ही माया महाशक्तीश्वर ही शक्ती अगोदर सगळं सांभाळत होती, चालवत होती. ब्रह्मांडामधील कोणत्याही शक्तींना व दैवतांना ही शक्तीची ओळख माहिती नव्हती. ही शक्ती आपल्या स्थानावर म्हणजे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर मंगळवार दिनांक 2/1/1996 या दिवशी प्रकट झालेली आहे. म्हणजे अगोदर ब्रह्मांडात ही शक्ती होती, कोणालाच माहिती नव्हतं, दैवतांनाही नव्हतं आणि कोणालाच नव्हतं. पहिल्यांदा आपल्या स्थानावर ही शक्ती प्रकट झाली कधी 96 साली. त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व मूळ शक्ती, 9 काळ राक्षस, 26 पंचमहाभूते, सूर्य चंद्र, नवग्रहाचे सर्व ग्रह, सर्व दैवते, संपूर्ण निसर्गच या स्थानावर अदृश्य रूपामध्ये हजर राहिलेले होती. म्हणजे ही जी शक्ती जेव्हा आपल्या इथं प्रकट झाली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातल्या शक्ती इथं हजर होत्या अदृश्य रूपात. व या सर्वांनी श्री माया महाशक्तीश्वर व ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर श्रीनाथ मुस्कवानाथ महाराज यांचेवर अत्यंत आनंदाने गुप्त रूपाने बराच वेळपर्यंत पुष्पवृष्टी केलेली आहे. त्यानंतर श्री माया महाशक्तीश्वर यांनी अत्यंत आनंदित होऊन हजर असणारे सर्व ग्रह वगैरे या सर्वांना आनंदित होऊन कृपा आशीर्वाद दिलेला आहे. व त्यानंतर या सर्वांसमक्ष श्री माया महाशक्तीश्वर व ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज या दोघांनी मिळून एकत्रितपणे ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी अनेक नवीन अवतार निर्माण केलेले आहेत व अनेक नवीन अवतार घेतलेले आहेत. त्यावेळेस माया महाशक्तीश्वर आणि ब्रह्मांडपदी यांनी अनेक अवतार त्यावेळेस घेतलेले, म्हणजे ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी. थोडक्यात श्री माया महाशक्तीश्वर हा श्री शिवशंकर यांच्या अगोदरचा अत्यंत तेजस्वी असा अवतार आहे. संपूर्ण ब्रह्मांड या शक्तीने निर्माण केलेले आहे. सूर्य चंद्र पृथ्वी व नवग्रहाचे सर्व ग्रह वगैरे सर्व निर्मितीमध्ये यांचा अति महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. सूर्यामध्ये तेज निर्माण होणे, इतर ग्रह हे स्वतःभोवती फिरणे वगैरे सर्व कार्य निसर्गात म्हणजे ब्रह्मांडात सुरू केलेले आहे. या शक्तीने केलेले आहे सगळं चालू. श्री शिवशंकर यांनी मूळ 12वे ज्योतिर्लिंग ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी बराच काळपर्यंत अत्यंत घनघोर तपश्चर्या करून श्री माया महाशक्तीश्वर या शक्तींना प्रसन्न करून ती शक्ती, त्यांचे तेज आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहे. म्हणजे श्री शिवशंकर यांनी घनघोर म्हणजे अतिशय कठीण अशी तपश्चर्या करून
माया महाशक्तीश्वर यांना प्रसन्न करून घेतलं व त्यांची संपूर्ण शक्ती, त्यांचं तेज आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे शिवशंकर यांनी. श्री माया महाशक्तीश्वर ही शक्ती अत्यंत श्रेष्ठ अशी शक्ती आहे. ब्रह्मांडामध्ये नागरूपी मानव आहेत. त्यांच्या सूर्याच्या वर वातावरणामध्ये अजून एक नवीन सूर्य आहे. त्याच्या शेजारी नवग्रहाचे सर्व ग्रह व सूर्य चंद्र धरून एकूण 12 ग्रह आहेत आपल्या ह्याच्यावरती. व एकच पृथ्वी आहे. तेथील पृथ्वीवर आपल्यासारखा दिवस व रात्र घडत आहे. तेथे पाऊस पडत आहे. तेथील पृथ्वीवर खारट पाण्याचा आपल्यासारखा समुद्र आहे. समुद्र आहे पण खारट पाण्याचा आहे तिथल्या. नदी गोड पाण्याची आहे. नदी जी आहे ती गोड पाण्याची आहे, पण समुद्र खारट आहे. तेथील जमिनीवर विहीर खोदली असता पिण्यायोग्य गोड पाणी तेथील विहिरींना लागत आहे. तेथील पृथ्वीवर मोठमोठे डोंगर, पर्वत, दऱ्या, खोऱ्या आहेत. मोठमोठे वृक्ष, वनस्पती यांचे प्रमाण अत्यंत कमी असून तेथील जमिनीवर हिरवळ गवत व छोटी वनस्पती आहेत. तेथील पृथ्वीवर, जमिनीवर जीवसृष्टी तसेच समुद्राच्या पाण्यात सर्व प्रकारचे लहान मोठे मासे व इतर प्राणी आहेत. नदीमध्ये मासे व इतर प्राणी आहेत. तेथील पृथ्वीवर मोठमोठे प्राणी, शिकारी, हिंस्त्र व रानटी प्राणी आहेत. थोडक्यात आपल्यासारखं तिथं सगळं आहे, आपल्या पृथ्वीसारखं. तेथील जमिनीवर, पृथ्वीवर स्त्री व पुरुष मानव आहेत, परंतु ते सिंहरूपी मानव आहेत. तेथील मानव सिंहरूपी आहेत. तेथील नर सिंह म्हणजे त्याचा संपूर्ण चेहरा हा पूर्णपणे आपल्यासारखा पुरुष मानवाचा असा चेहरा आहे व त्याचे खालील संपूर्ण शरीर संपूर्ण सिंह या प्राण्याचा आहे. तसेच नर मादी यांचा संपूर्ण चेहरा आपल्यासारखा स्त्रीचा चेहरा असून खाली संपूर्ण शरीर मादी सिंह यांचं आहे. म्हणजे तेथील मानव हे सिंहरूपी मानव आहेत. तेथील प्रत्येक सिंहाच्या शरीरावर एकच स्त्री अगर पुरुष चेहरा आहे. तेथील पृथ्वीवर बाकीचे सर्व प्राणी आपल्या पृथ्वीवर असणारे प्राणी यांचे सारखेच आहेत. उदाहरणार्थ हत्ती, वाघ, कुत्रा, मांजर, नाग, साप व इतर प्राणी वगैरे सर्व प्राणी आपल्या पृथ्वीसारखे आहेत. फक्त तेथील संपूर्ण सिंह हे मानव आहेत, सिंहरूपी मानव आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीसारखं सगळं आहे, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती सगळं. फक्त मानव हा सिंहरूपी मानव आहे, स्त्री आणि पुरुष. सिंहरूपी मानव हे आपल्या दोन्ही पायावर आपल्यासारखे ताठ उभे राहतात, जमिनीवर चालतात, पळतात वगैरे व आपल्या पुढच्या दोन्ही पायांचा उपयोग हातासारखा करतात, जेवणासाठी, काम करण्यासाठी वगैरे. तसेच तेथील मानव, स्त्री व पुरुष हे एकमेकाबरोबर आपल्यासारखे बोलतात, वागतात. त्यांना संपूर्ण शरीर सिंहाचे असल्यामुळे त्यांना पाठीमागे शेपटी आहे. ते उडू शकत नाहीत, म्हणजे पृथ्वीवर चालतात, उडत नाहीत ते. तेथील सिंहरूपी मानव हे बुद्धिमान, अत्यंत हुशार व सुधारलेले आहेत. ते आपल्यासारखे देवाला देवधर्म मानतात. ते धार्मिक वृत्तीचे असून ते आपल्याप्रमाणे आनंदाने सर्व धार्मिक विधीसह लग्न सोहळा साजरा करतात. थोडक्यात आपल्यासारखं सगळं त्यांचं आहे. संसार करून आपली मुले बाळे वंश वाढवतात. त्यांच्याकडे वंश परंपरा होत आहे.
ते आपल्यासारखे शरीरावर कपडे घालतात व त्यांच्याकडे शेती व्यवसाय महत्वाचा मानून सर्व प्रकारची शेती सुधारित शेती करतात. आपल्यासारखे शेती म्हणजे शेतकरी तिथं आहेत. सिंहरूपी मानव हे आपल्याप्रमाणे पूर्ण सुधारित आहेत. त्यांच्याकडे शाळा कॉलेज नाहीत. ते वाडे वस्त्या करून, म्हणजे त्यांच्याकडे कॉलेज शाळा वगैरे काय नाही असं, पण सुधारित आहेत ते वाडे वस्त्या करून राहतात. त्यांचे शास्त्रज्ञ आपल्यासारखे सुधारलेले प्रगत असून त्यांनी शस्त्रे दारुगोळा बनवित आहेत. ते एकमेकावर हल्ले करतात, त्यांना ठार मारतात, त्यांचे मांस शिजवून भाजून भक्षण करतात, मांस खातात. एकमेकांना मारून ते शिजवून म्हणजे स्वयंपाक करून खातात. ते सिंहरूपी मानव यांचा सूर्याच्या वर वातावरणामध्ये अजून एक सूर्य आहे. सूर्या शेजारी नवग्रहाचे ग्रह चंद्र धरून सूर्यासहित 12 ग्रह आहेत व तेथे एकच पृथ्वी आहे. म्हणजे सिंहरूपी मानव आहे, त्याच्यावरती बाजून एक पृथ्वी आहे. सूर्य चंद्र नवग्रह सगळे आहेत. आपल्या पृथ्वीवर श्री भक्त प्रल्हाद असताना त्यांचे वडील यांना ठार मारण्यासाठी श्री कालभैरवनाथ यांनी जे सिंहरूपी मानव आहेत तेथील पृथ्वीवर प्रत्यक्षात श्री कालभैरवनाथ यांनी श्री नरसिंह हा अत्यंत तेजस्वी असा अवतार घेतला आहे. म्हणजे भक्त प्रल्हाद जे होऊन गेले त्यांच्या वडिलांना नाही का मारण्यासाठी नरसिंह आले होते, तर त्या पृथ्वीवरून श्री कालभैरवनाथ यांनी नरसिंह अवतार घेऊन त्या पृथ्वीवरून आले होते. त्यांनी आपल्या पृथ्वीवर कालभैरवनाथ यांनी आपल्या पृथ्वीवर येऊन आपल्या पृथ्वीवरील श्री भक्त प्रल्हाद यांचे वडील यांना ठार मारलेले आहे व त्यानंतर श्री कालभैरवनाथ म्हणजेच श्री नरसिंह हा अवतार पुन्हा तेथील पृथ्वीवर जाऊन थांबलेले आहेत. तेव्हापासून श्री कालभैरवनाथ म्हणजेच श्री नरसिंह यांचे वंशज त्या पृथ्वीवर वावरत वास्तव्य करून आहेत. म्हणजे थोडक्यात कालभैरवनाथांचे नरसिंह यांचे वंशज त्या पृथ्वीवर आहेत. कालभैरवनाथांचे वंशज तिथं आहेत. श्री सिंहरूपी मानव असणाऱ्या सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे ग्रह चंद्र धरून 12 ग्रह आहेत. तेथील नवग्रहांच्या नवग्रहावरील दैवते म्हणजेच नवग्रहाचे दैवते हे तेथील मानवांना त्रास देतात, छळवणूक करीत आहेत. तसेच त्या 12 ग्रहाच्या वरील प्रत्येक ग्रहाच्या वर देखील मूळ श्री 12 ज्योतिर्लिंग यांचे एक एक करून दैवतांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीचा सूर्य आहे. त्या सूर्याच्या वर श्रीनाथ म्हस्कोबानाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखालील तेथील पृथ्वीच्या वगैरे सर्व कारभार सुरळीतपणे होत आहे. म्हणजे तेथील जे नवग्रहाचे 12 ग्रह आहेत ते प्रत्येक एका ग्रहावर मूळ 12 ज्योतिर्लिंग यांचं वास्तव्य असून तेथील नवग्रहावरून तेथील पृथ्वीवरील लोकांना ते त्यांच्या कर्माप्रमाणे त्रास देऊन त्यांचं कर्म फेडून घेत आहेत. व तेथील जो सूर्य आहे त्या सूर्यावरती श्री म्हस्कोबानाथ यांचं वास्तव्य आहे आणि ते तेथील पृथ्वीवरील सगळा कारभार सांभाळत आहेत. तेथील लोकांना सांभाळतात, ते म्हणजे सगळा कारभार बघतात. ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खालच्या तळाच्या पृथ्वीपासून सरळ उभ्या एका रेषेत एका ओळीमध्ये एकूण 12 सूर्य आहेत व त्या 12ही सूर्याच्या वर
श्री काल भैरवनाथ यांनी जे 12 अवतार घेतलेले आहेत ते प्रत्येक सूर्याच्या वर एक एक अवतार थांबून आहेत व त्यांच्या पूर्ण आधिपत्याखाली तेथील पृथ्वीचा सर्व कारभार सुरळीत होत आहे. म्हणजे तळापासून जे एका ओळीत 12 पृथ्वी आहेत, 12 सूर्य आहेत, त्या प्रत्येक सूर्याच्या वर श्री काल भैरवनाथ यांनी जे 12 अवतार घेतलेले, प्रत्येक सूर्याच्या वरती एक एक अवतार थांबून आहे. म्हणजे कानिफनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ वगैरे जे अवतार आहेत प्रत्येक सूर्याच्या वर एक एक थांबून तेथील पृथ्वीचा कारभार सांभाळतात. ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खालच्या तळाच्या पृथ्वीपासून सरळ उभ्या एका रेषेत एका ओळीमध्ये एकूण 12 सूर्य आहेत व त्या 12 सूर्याच्या वर श्री काल भैरवनाथ यांनी जे 12 अवतार घेतलेले आहेत ते प्रत्येक सूर्याच्या वर एक एक अवतार थांबून आहेत व त्यांच्या पूर्ण आधिपत्याखालील तेथील पृथ्वीचा सर्व कारभार सुरळीत चालवत आहेत. म्हणजे प्रत्येक पृथ्वी एक एक काल भैरवनाथांचा अवतार आहे. काल भैरवनाथ, जालंधरनाथ, गहिनीनाथ वगैरे ते मस्कोवानाथ, ते काल भैरवनाथांचे जे 12 अवतार आहेत ते श्री सिंहरूपी मानव आहेत. त्या सूर्याच्या वर अजून एक वेगळा सूर्य असून त्या सूर्याच्या शेजारी चंद्र धरून नवग्रहाचे ग्रह एकूण 12 ग्रह आहेत व तेथील 9 ग्रह म्हणजे नवग्रह आहेत. त्याच्यावरील दैवते हे तेथील पृथ्वीवरील मानवांना त्रास देत छळ करीत आहेत. सिंहरूपी मानव जे आहेत त्या सूर्याच्या वर अजून एक सूर्य जो आहे ते नवग्रहाचे ग्रह आहेत. तेथील सूर्याच्या वर श्री काल भैरवनाथ यांचा अवतार श्री परशुराम यांचे पूर्ण वास्तव्य असून म्हणजे सिंहरूपी मानवाच्या वरती जो सूर्य आहे त्याच्यावरती श्री परशुराम काल भैरवनाथांचा अवतार हे यांचं तिथं वास्तव्य आहे व त्यांच्या आधिपत्याखालील तेथील पृथ्वीचा कारभार सुरळीत होत आहे. तेथे एकच पृथ्वी असून त्या पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे, पाऊस पडत आहे. तेथे आपल्यासारखी संपूर्ण जीवसृष्टी आहे व आपल्याप्रमाणे पूर्ण सुधारित मानव आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे स्त्री पुरुष आहेत सुधारित जे आहेत तसे तेथे स्त्री पुरुष सगळे सुधारित आहेत. आपल्या पृथ्वीवरील मानव जसा सुधारित पूर्ण व्यवहार करीत आहेत तसाच तेथील पूर्ण सुधारित असलेला मानव हा व्यवहार करीत आहे. आपल्यासारखे सर्व कार्य करीत आहेत, होत आहेत. तेथील पृथ्वीवर नदी नसून समुद्र आहे. म्हणजे तेथील पृथ्वीवर फक्त समुद्र आहे, नदी नाही. समुद्र आहेत. दर्या खोऱ्या डोंगर व पर्वत आहेत. तेथील मानव पिण्यासाठी गोड पाण्याचा वापर करीत आहेत. ब्रह्मांडामध्ये खाली तळाची पृथ्वी म्हणजे खालचा तळाचा सूर्य आहे. त्या खालच्या पहिल्या सूर्यापासून हा 10वा सूर्य आहे. म्हणजे खालपासून 10 नंबरचा सूर्य आहे. या सूर्याच्या वर श्री परशुराम यांचे वास्तव्य आहे व या सूर्याच्या वर अजून 2 सूर्य आहेत. म्हणजे त्याच्यावरती अजून 2 आहेत व प्रत्येक सूर्याच्या वर श्री काल भैरवनाथांचे एका एका अवताराच्या दैवतांचे वास्तव्य आहे व प्रत्येक सूर्य चंद्र धरून नवग्रहाचे 12 ग्रह तसेच प्रत्येक सूर्याचा एका एका पृथ्वीवर म्हणजे खालच्या तळापासून वरपर्यंत एका सरळ ओळीत एकूण 12 पृथ्वी आहेत व प्रत्येक पृथ्वीवर श्री काल भैरवनाथ यांची पत्नी श्री वज्रेश्वरी देवी यांनी मूळ जे 12 अवतार घेतलेले आहेत ते 12 अवतार प्रत्येक पृथ्वीवर एक एक करून थांबून प्रत्यक्षात वास्तव्य करून आहेत. म्हणजे जे 12 पृथ्वी आहे, 12 सूर्य आहेत त्या सूर्याच्या प्रत्येक पृथ्वीवर
वज्रेश्वरी देवी म्हणजे काल भैरवनाथ यांची पत्नी वज्रेश्वरी देवी आहे आणि म्हस्कोबा महाराज यांची पत्नी जोगेश्वरी देवी आहे. मग या वज्रेश्वरी देवीने जे 12 अवतार घेतलेले आहेत, वज्रेश्वरी देवीने 12 अवतार घेतले, ते प्रत्येक पृथ्वीच्या पोटात एक एक देवी थांबून तेथील पृथ्वीवरचा कारभार सांभाळत आहे. म्हणजे आता आपल्या पृथ्वी वज्रेश्वरी देवी आहे, कारण आपल्या सूर्य काल भैरवनाथ आहे, म्हणजे आपल्या पृथ्वी वज्रेश्वरी देवी आहे. प्रत्येक पृथ्वीवर एक एक देवी थांबून प्रत्यक्षात वास्तव्य करीत आहेत. उदाहरणार्थ सिंहरूपी मानव आहेत, त्यांचे सूर्यावर श्रीनाथ म्हस्कोबानाथ यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर त्यांची पत्नी श्री जोगेश्वरी देवी यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे थोडक्यात तेथील पृथ्वी म्हणजे श्री जोगेश्वरी देवी हे आहेत. तसेच आपल्या सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे व आपल्या पृथ्वीवर त्यांची पत्नी श्री वज्रेश्वरी देवी यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती वज्रेश्वरी देवी हे सांभाळत आहेत. त्यामुळे आपली पृथ्वी म्हणजे श्री वज्रेश्वरी देवी या आहेत. तसेच प्रत्येक सूर्याचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर मूळ 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या प्रत्येक एका दैवतांचे वास्तव्य प्रत्येक चंद्राच्या वर राहिलेले आहे. याप्रमाणे एका ओळीत सरळ उभ्या रेषेत असणाऱ्या प्रत्येक सूर्यावर श्री कालभैरवनाथ यांचे एक एक अवतार, प्रत्येक पृथ्वीवर त्यांची पत्नी श्री वज्रेश्वरी देवी यांचे एक एक अवतार व प्रत्येक सूर्याच्या चंद्रावर श्री शिवशंकर यांनी मूळ 12 अवतार घेतलेले आहेत. ते प्रत्येक एक एक अवतार एका चंद्रावर थांबून वास्तव्य करून आहेत. म्हणजे प्रत्येक सूर्यावर काल भैरवनाथांचा एक अवतार, प्रत्येक चंद्रावर शिवशंकरांचा एक अवतार, प्रत्येक पृथ्वीवर वज्रेश्वरी देवी यांचा एक अवतार. हे सरळ एका ओळीत जे 12 पृथ्वी आहेत त्याच्यावरचं हे गणित आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या शेजारी जे 10 ग्रह आहे, तिकडे 12 ग्रह आहे, त्याच्यावरचं नाही, हे एका ओळीचं चाललंय. ब्रह्मांडामध्ये श्री कालभैरवनाथ यांनी त्यांचा अवतार श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांच्यासाठी स्वतंत्रपणे एक सूर्य, त्याच्या शेजारी चंद्र धरून नवग्रहाचे 12 ग्रह व एक पृथ्वी हे राखून निर्माण करून ठेवलेले आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये एका बाजूला कालभैरवनाथ यांनी काय केलेले, कालभैरवनाथांचा एक अवतार, म्हस्कोबानाथ जे आहेत त्यांच्यासाठी एक सूर्य, एक चंद्र, नवग्रहाचे ग्रह आणि पृथ्वी हे निर्माण करून राखून ठेवलेली आहे. म्हणजे स्वतंत्र आहे ती. या जे ब्रह्मांड आहे त्याच्यापैकी ते स्वतंत्र आहे. त्या सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचा अवतार, म्हणजे त्या जो सूर्य आहे म्हणजे स्वतंत्र आहे, या ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. कालभैरवनाथ यांचा अवतार ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या एका अवताराने, म्हणजे आत्ताचे श्री नवनाथ आहेत त्या नवनाथांचे प्रमुख श्री राजाभाऊनाथ यांचे प्रत्यक्षात वास्तव्य राहणार असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील पृथ्वीचा कारभार सुरळीतपणे होत राहणार आहे. म्हणजे जो स्वतंत्र सूर्य निर्माण करून ठेवलाय, चंद्र निर्माण करून ठेवलाय, पृथ्वी निर्माण करून ठेवली, तेथील सूर्याच्या वरती हल्लीचे जे नवनाथ आहेत त्यांचे प्रमुख श्री नवनाथांचे प्रमुख श्री राजाभाऊनाथ आहेत. पूर्वीचे नवनाथांचे प्रमुख श्री मच्छिंद्रनाथ होते.
परंतु आत्ताचे जे नवनाथ आहेत त्याचे प्रमुख राजा नवनाथ आहेत, त्यांच्यासाठी तो सूर्य त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे. श्री राजा नवनाथ त्यांचे प्रत्यक्षात वास्तव्य राहणार असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील पृथ्वीचा कारभार सुरळीतपणे होत राहणार आहे व त्या सूर्याची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर त्यांच्या अवतारांची पत्नी श्री मंदाकिनी माता म्हणजेच श्री वज्रेश्वरी देवी यांचा अवतार यांचे वास्तव्य राहणार आहे तेथील चंद्राच्या वर. व तेथील पृथ्वीवर ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे लाखो शेकडो दैवतांचे अवतार हे प्रत्यक्षात त्या पृथ्वीवरती दैवते म्हणून राहणार व आपले जगाचे कल्याण करण्याचे कार्य करीत वास्तव्य करून थांबणार आहेत. म्हणजे त्यांनी जे स्वतंत्र एक सूर्य, एक चंद्र, नवग्रहाचे ग्रह, पृथ्वी जे निर्माण करून ठेवलेले आहेत त्याच्यावरती याप्रमाणे दैवत थांबणार आहेत. म्हणजे सूर्याच्या वरती श्री राजा नवनाथ आहेत, चंद्राच्या वरती त्यांची पत्नी, पृथ्वीच्या वरती त्यांचं प्रत्यक्षात वास्तव्य असणारे आणि त्यांची जी दैवत आहेत, लाखो दैवत आहेत, शिवशंभो राजा रामेश्वर महाराजांनी निर्माण केलेले आहेत. नाग रूपातली दैवत, मानव रूपातली दैवत, कोट्यवधी दैवत आहेत. तर ती दैवत त्या पृथ्वीवरती जगाचं कल्याण करण्याचं कार्य करणार आहेत, जगाचं कल्याण करण्याचं कार्य करतात. मूळ नवशक्ती व श्रीनाथांच्याकडून उपलब्ध होत असणारी सर्व माहिती पूर्ण सत्य आहे. म्हणजे थोडक्यात मूळ नवशक्तींनी सांगितलेली माहिती, श्रीनाथांनी सांगितलेली माहिती ही 100% सत्य आहे. पुढे वाचूया. 27 मिनिटं झाली. ब्रह्मांडामधील खालच्या तळापासून क्रमाक्रमाने वरपर्यंत सुरू होणारी पृथ्वी व सूर्य हा 11वा सूर्य आहे. खालपासून वरती होणारा 11वा सूर्य आहे. तेथे एक सूर्य व सूर्याच्या शेजारील नवग्रहाचे सर्व ग्रह व चंद्र धरून एकूण नवग्रहाचे 12 ग्रह आहेत व तेथील नवग्रहांच्या व श्री नवग्रह या दैवतांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवरील मानवांना नवग्रहावरील दैवते हे त्यांना त्रास देण्याचे, त्यांच्या चुकीच्या कर्मानुसार त्यांना त्रास देऊन त्यांचा छळ करून त्यांचे चुकीचे कर्म, वाईट कर्म फेडून घेत आहेत. व बाकीचे ग्रह म्हणजे नवग्रहाचे जे एकूण 12 ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे एका एका ग्रहाचे वर वास्तव्य आहे. व तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री कातोबानाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखालील तेथील सर्व कारभार सुरळीत होत आहे. व तेथील पृथ्वीवर आपल्या पृथ्वीप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी असून तेथे आपल्याप्रमाणे पूर्ण मानव, स्त्री व पुरुष आहेत. तेथील स्त्री व पुरुष हे आपल्यासारखे कपडे घालत आहेत. तेथील मानव हा सुधारलेला नसून रानटी व राक्षसी प्रवृत्तीचे मानव आहेत. अविचारी दृष्ट मानव आहेत व तेथील पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. बाकी सर्व व्यवहार आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या मानवाप्रमाणे आहेत. तेथे सर्व जीवसृष्टी आपल्या पृथ्वीवर आहे तशी संपूर्ण आहे. म्हणजे ब्रह्मांडामधील खालच्या तळापासून क्रमाक्रमाने वरपर्यंत सुरू होणारी पृथ्वी 11वा सूर्य वरचा, तेथे एक सूर्य, एक चंद्र, शेजारी नवग्रहाचे ग्रह आहेत. चंद्र धरून 12 ग्रह आहेत. तेथील नवग्रहाच्या स्त्री नवग्रह या दैवतांचे वास्तव्य असून नवग्रहांच्या दैवतांचे वास्तव्य असून
म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं आहे, नवग्रहाचे 12 आपलं हे आहेत, 12 ज्योतिर्लिंगाचे ग्रह आहेत, पण तिथं नवग्रहाचे ग्रह आहेत. नवग्रहाचे ग्रह आहेत व तेथील नवग्रहाचे ग्रह हे दैवतांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवरील मानवांना नवग्रहावरील दैवते हे त्यांना त्रास देण्याचे, त्यांच्या चुकीच्या कर्मानुसार त्यांना त्रास देऊन त्यांचा छळ करून त्यांचे चुकीचे कर्म, वाईट कर्म फेडून घेत आहेत. नवग्रहाचे दैवत तेथील पृथ्वीवरील मानवांना त्रास देतात, वाईट कर्म फेडून घेतात. व बाकीचे ग्रह म्हणजे नवग्रहाचे जे एकूण 12 ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे एका एका ग्रहाचे वर वास्तव्य आहे. व तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री कातोबानाथ म्हणून एक कालभैरवनाथांचा अवतार आहे, यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील सर्व कारभार सुरळीत होत आहे. तेथील पृथ्वीवर आपल्या पृथ्वीप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी असून तेथे आपल्याप्रमाणे पूर्ण मानव, स्त्री व पुरुष आहेत. तेथील स्त्री व पुरुष हे आपल्यासारखे कपडे घालत आहेत. तेथील मानव हा सुधारलेला नसून रानटी व राक्षस प्रवृत्तीचे मानव आहेत. म्हणजे आदी मानव आहेत, थोडक्यात राक्षसी रानटी प्रवृत्तीचे मानव आहेत. अविचारी दृष्ट मानव आहेत, म्हणजे विचार नाही त्यांना, बुद्धिमत्ता नाही. व तेथील पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. बाकी सर्व व्यवहार आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या मानवाप्रमाणे आहेत. तेथे सर्व जीवसृष्टी आपल्या पृथ्वीवर आहे तशीच संपूर्ण आहे. श्री कातोबानाथ यांचे वास्तव्य असणाऱ्या सूर्याच्या वर अजून एक सूर्य आहे. म्हणजे कातोबानाथ यांचा जो सूर्य आहे त्याच्यावरती अजून एक सूर्य आहे, तेथील सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे सर्व ग्रह चंद्र धरून नवग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. तेथील नवग्रहांचे ग्रहावर नवग्रहांचे त्रास देणारी दैवते नाहीत. व तेथील नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग यांची दैवते क्रमाक्रमाने एका एका ग्रहाचे वर वास्तव्य करून आहेत. व तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री गहिनीनाथ यांचे वास्तव्य असून, म्हणजे तेथील सूर्यावर कालभैरवनाथांचे जो अवतार आहे गहिनीनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील पृथ्वीवरील सर्व कारभार होत आहे. व तेथे एकच पृथ्वी असून त्या पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. तेथील पृथ्वीवर आपल्याप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी असून आपल्यासारखा तेथे सर्व व्यवहार होत आहे. परंतु तेथील पृथ्वीवर पुरुष मानव नसून फक्त स्त्री मानव आहेत. तेथील स्त्री मानव या संपूर्ण आपल्या पृथ्वीवरील स्त्री मानव आहेत तशाच आहेत. थोडक्यात तेथे स्त्री राज्य आहे. श्री नवनाथ या महान ग्रंथामध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे तेथे संपूर्ण स्त्री राज्य आहे. व तेथे श्री गोरक्षनाथ यांनी श्री मच्छिंद्रनाथ यांची स्त्री राज्यामधून सुटका केली होती. त्या कथेनुसार वगैरे असणारी नवनाथांच्या ग्रंथामधील कथा आहे. त्या कथेनुसार
तेथील पृथ्वीवर संपूर्ण स्त्री राज्य आहे. तेथील नर व मादी हे सर्व प्राणी आहेत, फक्त पुरुष नर मानव नाहीत. म्हणजे सर्वात वरची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती गैनीनाथ यांचं वास्तव्य आहे. चंद्रावरती मूळ 12 ज्योतिर्लिंग वगैरे आहेत, परंतु तेथील जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती संपूर्ण स्त्री आहेत, स्त्री राज्य आहे. बाकी पशु पक्षी प्राणी सगळे आहेत, फक्त पुरुष नाही. पूर्वी होते, नंतर त्या पृथ्वीला शाप मिळाल्यानंतर फक्त स्त्री आहेत तिथं. श्री गैनीनाथ यांचे वास्तव्य म्हणजे 12वा सूर्य आहे, त्या सूर्याची मालिका आहे, त्याच्यावर संपूर्णपणे पूर्णपणे ब्रह्मांड मोकळे आहे. त्याच्या आजूबाजूला वर कोठेही दुसरा ग्रह नाही. या ग्रहाच्या वर ब्रह्मांडामध्ये कोठेही ग्रह मालिका अगर कोणतीही जीवसृष्टी नाही. म्हणजे त्याच्यावरती हा जो मूळ तळापासून 12वा सूर्य आहे त्याच्यावरती संपूर्ण ब्रह्मांड मोकळंच आहे. त्याच्यावरती काहीही नाही, कुठली जीवसृष्टी नाही, काय नाही, काय नाही. थांबूया का?